सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 जानेवारी 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. फोरेक्स व शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साताऱ्यात फसवणूक. आर्के ट्रेडिंग कॅपिटलचा मालक रोहित काठाळेवर गुन्हा. फोरेक्स व इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा 10% परताव्याचे आमिष दाखवत नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आर्के ट्रेडिंग कॅपिटलचा मालक रोहित विनोद काठाळे वय 35, मूळ राहणार परळी, तालुका सातारा, सध्या राहणार मंगळवारपेठ सातारा याच्या विरोधात शाहूपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल सुभाष पवार वय 29 राहणार माचीपेठ सातारा यांनी फिर्याद दिली आहे. निवडे कळंबे तालुका पाटण येथे अदानी प्रोजेक्टचे बेकायदेशीर उत्खनन थांबवा, अन्यथा 8 जानेवारीपासून पॅंथर सेनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा. पाटण तालुक्यातील मौजे निवडे व कळंबे परिसरात अदानी हायड्रो प्रोजेक्टकडून कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन व ब्लास्टिंग करण्याचे काम सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांच्या 7 बारावरील नोंदी उडवण्याचे गंभीर प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे नदी, शेती, पिण्याचे पाणी व वन्यजीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. या गंभीर बाबींसंदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेना यांनी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिले आहे. जांभे ते बोगदा रस्त्याला परळी तालुका सातारा खोऱ्यातील नागरिकांचा तीव्र विरोध. शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. MSRDC, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जांभे ते बोगदा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. मोबदला मिळण्यापूर्वीच या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्यासह संबंधित गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन सर्व ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलावी अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली. कराडात उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दुचाकीची चोरी. मागील वर्षी बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडच्या मार्केट यार्ड परिसरातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या आवारात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी तसेच अन्य वाहनांच्या चोरीचे प्रमाण मागील 2 दशकांपासून सतत वाढतच चालले आहे. यापूर्वी सार्वजनिक ठिकाणाहून अथवा खासगी जागेतून वाहन चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेली असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पित्याचा स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पवित्र नात्याला काळीमा. आई बहिणीला जीवे मारण्याची धमकी. सातारा शहरात समाजाला हादरवून टाकणारी आणि वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या एका नराधम पित्याने स्वतःच्या 12 वर्षीय लहान मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची कोणालाही माहिती दिल्यास आई व बहिणीला जीव मारण्याची धमकी दिल्याचेही यामध्ये निष्पन्न झाले आहे. साताऱ्यातून 26 वर्षीय महिला बेपत्ता. सातारा शहर परिसरातून 26 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून तिचा अद्याप काही थांगपत्ता लागलेला नाही. मीनाज आसिफ मुलानी वय 26 राहणार कोकराळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिनांक 2 जानेवारी रोजी मीनाज मुलानी ह्या साताऱ्यातील स्कूलमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्या सातारा स्टँड परिसरात शेवटी दिसल्याची माहिती असून बराच वेळ उलटूनही त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू करून पोलिसात तक्रार केली आहे. बेलदरा तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार. बेलदरा ते घराजवळ असलेल्या शेळमध्ये लहान रेडकावर हल्ला करून बिबट्याने त्याला ठार केले. त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बेलदरा येथील शिवाजी पवार यांच्या घरात शेजारी जनावरांचे शेड आहे. रविवार रात्री झोपल्यानंतर बिबट्याने शेडामधील जनावरांवर हल्ला करून राहून रेडकू ठार केले. गावातून बिबट्याने हल्ला केल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी मजूर दिवसाही शेतात जायला घाबरत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून होत आहे. खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील 14 गावांचे पाण्यासाठी आंदोलन. खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सिंचन प्रक्रियेपासून वंचित असलेल्या 14 गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेने महामार्ग ते प्रशासकीय इमारतीपर्यंत मूक मोर्चा काढत 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यामुळे विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन देण्यात आले. खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अतीड, कर्णवडी, लोहम, गाडगेवाडी, झगलवाडी, लिंबाचीवाडी, कनेरी, असवली, अंबारवाडी, पवारवाडी, हरिपूर, हरळी ही 14 गावे अजूनही सिंचन प्रक्रियेपासून वंचित राहिली आहेत. या गावांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी तालुक्यात पुन्हा एकदा संघर्षाचा वणवा पेटला आहे. लेंडीचा मळा येथे डाव्या कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाणी वाया, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. 2 धरण व्यवस्थापनाच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा सिंचन विभागाची नामुष्की झाली आहे. धरणापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या लेंडीचा मळा परिसरात डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. काही शाखा अभियंत्यांच्या पात्रतेवर संशय व्यक्त केला जात आहे. कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या मर्जीतील आर्थिक समज जोपासणाऱ्या व्यक्तींना आवश्यक पात्रता नसतानाही जबाबदारी पदावर बसवल्याची चर्चा वाई तालुक्यात सुरू आहे. याच माया गोळा करण्याच्या प्रवृत्तीमुळे कालव्यांच्या मजबूतीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. थंडीचा जोर कमी. सातारा 15 अंशांवर. संपूर्ण डिसेंबर महिना कडाक्याच्या थंडीशी सातारा जिल्हावासियांना सामना करावा लागला, पण मागील 4 दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी सातारा शहरात 15 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
त्यामुळे थंडीची तुरा कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण अधिक होते. त्यावेळी एक वेळ तर सातारा 9 अंशापर्यंत खाली आला होता. तसेच 10 दिवस किमान 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते. सर्वांना असू त्यांना पावती सगळ्यांना आमदार आले तरी त्यांना पावती. कसली पावती पण शेतकरी पार्किंग पावती. कसली पार्किंग खाली एकदा पावती घेतली परत ग्रामपंचायत कोणती आहे ही? मांढरदेव ग्रामपंचायत. मांढरदेवी. आणि तुम्ही कसली पावती घेता? आम्ही शेतकरी पार्किंग घेतो. शेतकरी तुमचं शेत आहे का? हा शेतीत जर तुम्ही आला ते तुमच्या हद्दीत आहे का? आम्ही हा. आता सातबारा आहे का हो तुमचा? आहे ना सगळं दाखवा ना सगळं. सातबारा. चला घरी आमचं. हा? चला घरी दाखवतो. घरी मग खिशात घेऊन फिरतो का मी? हा मग कुठं घेऊन तिथे फिरता? बोरा बेट दिसता ना तो एवढी हा? 7 बारे तुला. हा काय 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 घे व्हिडिओ घे. काढ ना व्हिडिओ. हे मांढरच्या गावात तो काळूबाईचे व्हिडिओ जय भीम व्हिडिओला. जय भीम जय शिवराय. हा. हे मांढरच्या येतील. काळूबाईचे हे रस्त्यावर हो. थांबलेले हे लूट आहे शेतकरी म्हणा, लूट. स्वतः लूटमार करणारे आहेत हे. हो ठीक आहे. हा, टीव्हीला ह्याचा- पाठवा. ह्याचा टीव्हीला आणि व्हिडिओ. मराठीला पाठवा. हा पाठवू ना पाठवू. घ्या पावती घ्या आणि जा. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.